महत्वाची बातमी कोल्हापूरमध्ये 148 नंबरच्या केंद्रावरील मशीन जे आहे ईव्हीएम मशीन बंद पडले। गेल्या 20 मिनिटांपासून हे मशीन बंद पडलेले आहे। मशीन दुरुस्त करणारी यंत्रणा जी आहे ती मतदान केंद्रावर सध्या दाखल झाली आहे आणि त्यामुळे काही काळासाठी मतदान या ठिकाणी थांबलेले आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी, कोल्हापूरमध्ये मशीन दुरुस्त करणारी यंत्रणा जी आहे ती पोहोचली आहे, मात्र गेल्या 20 मिनिटांपासून ईव्हीएम जे आहे ते बंद आहे। सध्या ईव्हीएम दुरुस्त करण्याचं काम या ठिकाणी केलं जाते। कोल्हापूरमध्ये 1 वाजेपर्यंत सर्वाधिक म्हणजे 42% मतदान जे आहे ते कोल्हापूरमध्ये झालेलं आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांच्याकडून। विजय, 148 निवडणूक केंद्र जे आहे त्या ठिकाणी हे ईव्हीएम मशीन बंद पडलेलं आहे। कधीपर्यंत मशीन सुरू होईल आणि हा जो काही वेळ आहे मशीन दुरुस्तीचा तर तो वाढवून दिला जाईल का त्यानंतर मतदारांना? निखिला, आपण ज्या पद्धतीने म्हणालात की कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मतदानाच्या टक्केवारीचा आकडा समोर येते, मात्र त्याच वेळी बऱ्याच ठिकाणी ज्या व्हीव्हीपॅट मशीन आहेत त्या बंद पडत आहेत आणि नागरिकांना त्यामुळे आपला त्रास आहे तो सहन करावा लागत आहे। मी जे आता शिवाजी तंत्रनिकेतन विद्यालय आहे या ठिकाणी 148 नंबरचं जे मतदान केंद्र आहे या ठिकाणी आहे आणि जवळपास मला आता इथे माहिती सांगितली की 1 तासापासून हे मशीन आहे ते बंद आहे आणि त्याच्यानंतर आता जी यंत्रणा आहे ती घटनास्थळी म्हणजे या मतदान केंद्रावरती दाखल झाली आहे आणि त्यांनी जे खराब झालं होतं किंवा जे दुरुस्त करायचं होतं ते मशीन आता सील केलेलं आहे आणि त्या ठिकाणी दुसरं मशीन आहे ते बसवण्यात आलेलं आहे। काही वेळात त्या ठिकाणी पुन्हा एकदा मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल, मात्र जवळपास 1 तास इथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की जे मतदार इथं आले होते ते या ठिकाणी वाट बघून परत निघून गेले, मग आम्हाला वेळ आहे तो वाढवून द्यावा। मात्र या संदर्भातला आता निर्णय अद्याप झालेला नाही, कारण नुकतेच त्यांनी आता नवीन मशीन आहे ते बसवलेलं आहे। त्यांना वेळ वाढवून दिला जातो का हेच आता पाहायचं आहे। निखिला, धन्यवाद विजय एकूणच माहितीबद्दल। अर्थात 148 क्रमांकाचं हे केंद्र आहे, तिथे 1 तासापासून ईव्हीएम मशीन बंद आहे। सध्या ईव्हीएम मशीन हे दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे।